साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याबाबत नवीन धोरणांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी करत बुधवारी वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गॅस, अन्नधान्य, डाळी, इंधन तसेच शिक्षणाच्या फी वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे। यामुळे सर्वसामान्य कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या आत्महत्या वाढल्या आहेत। जीवनावश्यक वस्तू व पेट्रोलियमचे भाव वाढवलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्याचे कंबरणे मोडलेले आहेत। तरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या सरकारी धोरणाचा तीव्र विरोध करून ही झालेली भाववाढ कमी झालीच पाहिजे। यापूर्वीच्या सरकारमध्ये 50-60 रुपये लिटर पेट्रोल होते, त्यावेळेस भाजप सरकारमधले मंत्री वगैरे ना रोडवर आंदोलन करत होते, परंतु तेच मंत्री आता केंद्रामध्ये आहेत, पण भाववाढीच्या विरोधात एकही शब्द उच्चारत नाहीत। अशा ज्या छुपे आणि जनतेची पिळवणूक करणाऱ्या केंद्र शासनाचा वंचितच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि ही भाववाढ कमी नाही झाली तर यापुढे वंचितच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू। पंतप्रधान मोदी साहेब 2004 साली निवडणूक लढवल्या तेव्हा त्याने आपल्याला आश्वासन दिलं होतं की पेट्रोलचा भाव कमी होईल, अत्यावश्यक वस्तूंचा भाव कमी होईल। ह्या भूलतापा देऊन आपल्या भारताच्या जनतेला वेड्यात काढून सत्तेवर आलेत। सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान साहेबांनी भाववाढ कमीच केलीच नाही। तुम्ही बघितला 14 पासून आजपर्यंत सर्व पेट्रोलच्या, डिझेलच्या आणि जीवनावश्यक वस्तूच्या भाववाढ जे आहेत चौपट वाढलेले आहे। ह्या सरकारचा आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करत आहोत। जर भाववाढ कमी झाली नाही, इंधनचे दर कमी झाले नाहीत तर आम्ही वंचित आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करू आणि ह्या सरकारला खाली खिचू। आणि यापुढं जनतेने, मी जनतेला आव्हान करतो, असल्या सरकारना भाजप असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, या लोकांना तुम्ही त्यांची जागा दाखवा आणि आमच्या वंचित आघाडीला एकदा साथ द्या। हे सर्व भाववाढी, सर्व हे इंधन दर आहेत, सर्व आम्ही लेवल आणू आणि गरीब जनतेसाठी आम्ही काम करू।